नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, निसर्ग हा अनेक कलागुणांनी भरलेला आहे हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे आणि आपण निसर्गाकडून जेवढं काही घ्यावं तेवढं कमीच आहे. कारण निसर्ग हा भरभरून देत असतो, परंतु तो कधीच येण्याची अपेक्षा करत नाही. मग निसर्गाकडून आपण काय घ्यावं? तर निसर्गाकडून आपण रंग घ्यावे, निसर्गाकडून आपण सौंदर्य घ्यावं, निसर्गाकडून आपण संवेदनशीलता घ्यावी आणि निसर्गाकडून आपण खऱ्या अर्थाने कलागुण घ्यावे. मग जो हे कलागुण घेतो तो स्वतःच्या आयुष्यामध्ये कलागुणांनी तर समृद्ध होतोच, परंतु तो आपल्या कलागुणांनी इतरांचं आयुष्य देखील तेवढंच भरभरून टाकत असतो, इतरांना देखील तेवढंच आनंद देत असतो. आज आपल्या वर्गातील हिमांशी मेहता तिचा वाढदिवस आहे आणि तिच्या आयुष्यामध्ये सुद्धा मला असं वाटतं की इतकं सुंदर गिफ्ट तिला मिळणार नाही, इतकं सुंदर गिफ्ट तिच्या मैत्रिणीने म्हणजे सुवर्णकारने आज तिच्यासाठी आणलेलं आहे. आपण सगळ्याजणी उत्सुक आहोत की सुवर्णकारने हिमांशीसाठी काय बक्षीस आणलेलं आहे किंवा काय गिफ्ट आणलेलं आहे. तुम्हाला देखील उत्सुकता आहे की नाही? तर इतकं सुंदर हे गिफ्ट आहे खरं म्हणजे मी पाहिल्यानंतर सुद्धा मला सुद्धा खूप आनंद झाला आणि एखाद्या व्यक्तीच्या अंगी एवढे कलागुण असू शकतात याचं मला देखील आश्चर्य वाटलं. खरं म्हणजे एकदा हे सुंदर गिफ्ट आणणारी जी काही सुवर्णकार आहे तिच्यासाठी एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवूया. तुम्ही देखील पाहिल्यानंतर तुम्हाला देखील आनंद होणार आहे. मला असं वाटतं की आम्हाला जो काही आनंद झालेला आहे त्या आनंदामध्ये तुम्हाला देखील सहभागी व्हायचे की नाही? तर मी आपल्या सर्वांच्या वतीने सुवर्णकारला विनंती करते की तिने आणलेलं अतिशय सुंदर जे काही गिफ्ट आहे ते तिच्या आवडत्या मैत्रिणीला म्हणजे हिमांशीला द्यावं. तर आपण या ठिकाणी तिचं आणलेलं गिफ्ट या ठिकाणी पाहणार आहोत. पाहायचे तुम्हाला? एकदा हिमांशीला जोरदार टाळ्या वाजवून हिमांशी, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. खूप मोठी हो, तुझे जे काही स्वप्न असतील ते स्वप्न तू पूर्ण कर आणि तुझ्या ज्या काही महत्त्वाकांक्षा आहेत त्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी तेवढीच मेहनत देखील तू कर. खूप खूप शुभेच्छा तुला. आणि आता तुम्हाला सगळ्यांना गिफ्ट पाहायचे पाहायचे तुम्हाला सगळ्यांना. एका मैत्रिणीकडून दुसऱ्या मैत्रिणीला मिळालेलं खरं म्हणजे हे गिफ्ट आहे. याचं पैशात मूल्य आपण करू शकत नाही, या गिफ्टचं पैशात मूल्य आपण करू शकणार नाही. कितीही जरी आपण किंमत मोजली तरी याची किंमत त्याच्यापेक्षा लाख पटीने कशी असणार आहे? जास्त असणार आहे. कारण विद्यार्थी मैत्रिणींनो, चित्रकला ही काही 1-2 दिवसामध्ये मिळणारी गोष्ट नाही. त्यासाठी खूप तपश्चर्या करावी लागते, त्याला खूप साधना करावी लागते आणि हे गिफ्ट जे सुवर्णकारने या ठिकाणी हिमांशीला दिलेलं आहे याच्यासाठी खूप वेळ लागला आहे. तिने मनातून स्वतःचं सर्वस्व ओतून तिने हे गिफ्ट तिच्यासाठी बनवलेलं आहे. एकदा मला असं वाटतं सुवर्णकारसाठी जोरदार टाळ्या झाल्या. दोघींची जी मैत्री आहे ती अशीच उत्तरोत्तर वाढत राहो आणि तिच्या ह्या दोघींच्या मैत्रिणीचा जो काही हेवा आहे तो खरं म्हणजे आपल्याला देखील वाटतो आणि तुमच्यातली जर अशी मैत्री असेल तर ती सुद्धा अशाच पद्धतीची वृद्धिंगत हो. पुन्हा एकदा हिमांशी तुला वाढदिवसाची शुभेच्छा आणि सुवर्णकार तुझी ही चित्रकला आहे ती आणखी वृद्धिंगत हो त्यासाठी तुला देखील खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, एका अनोख्या मैत्रीची अनोखी भेट आम्हाला तर फारच आवडली. तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.